नमस्कार मंडळी, तर लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही कोल्हापूरवरून सांगलीला पोहोचलो होतो आमच्या गावी धामणीला आणि आजीने इथे मस्त फर्स्ट क्लास जेवण केलं आहे. सो आता जेवण आम्ही निघणार आहोत पुन्हा एकदा सांगलीला. चला आता जेवायला बसली सगळी गँग. आणि इकडे बघा ताट आलेलं आहे. इकडे मस्त भाकरी आहे, ज्वारीची चपाती आहे, कांदा आहे, भजी गेले, भज 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 मिरची भज इथे भजी केलेली आहे. आणि इकडे बघा ही शेवग्याचा रस्सा केलाय मस्त. मला जेवण करायला आवडते. आणि किती वर्ष झाली तू आता? 85 झाली 85. जेवण करून आम्ही लागलो तयारीला, म्हणजे सांगलीला जायला. तो आता आम्ही चाललोय सांगलीला सगळे पुन्हा एकदा मावसबाच्या मुलीला बघायला. आणि इकडे आई पण रेडी आहे, मम्मी पण रेडी आहे, पप्पा पण येत आहेत. सगळे चाललोय आम्ही गाडीतून सांगलीला. चला, दुपारचे 1:30 वाजलेत. तर सर्व फॅमिली एकत्र गाडीत बसून जायची मजाच वेगळी मंडळी. आम्ही निघालो आता धामणी ते सांगली. गणपती बाप्पा. 2 hours later. मावस भावाच्या मुलीला बघून आम्ही निघालो होतो सांगलीतील गणपती मंदिराचं दर्शन घ्यायला. मंदिरात जाण्याआधी आम्ही घेतली पूजेची सामग्री. आणि हे बघा भव्य असं सांगलीतील गणपती मंदिर. चला आता व्लॉग एन्जॉय करा. तब्बल 4 वर्ष आधी मी आणि माधुरी या गणपतीचं दर्शन घ्यायला आलो होतो. आणि आता आम्ही चाललो आहोत काटाकीरची मिसळ खायला. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत काटाकीरची मिसळ आणि बरंच काही. सो स्टे ट्यून मंडळी, व्लॉग बघत राहा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. काटाकीर झणझणीत मस्त.